खरीप हंगाम 2025-26 साठी सरकारने जे आहे ई पीक पाणी बंधनकारक केलं आहे। पण शेतकऱ्यांना एकच अडचण येत आहे की ई पीक पाणी करताना समजा आपण शेतामध्ये गेलो तिथे नेटवर्क राहत नाही, ॲप चालत नाही बरोबर, हा प्रॉब्लेम भरपूर जणांना आहे। तर आपल्या समजा शेतामध्ये नेटवर्क नसतानाही आपण ई पीक पाहणी करू शकतो, तर ते कशा प्रकारे करायचं आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। समजा तुमच्या मोबाईलला रेंज पण नसेल, ॲप बरोबर चालत पण नसेल, तरी पण तुम्ही ई पीक पाणी करू शकता। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। खरीप हंगाम 2025-26 साठी सुरू असलेल्या ई पीक पाणी प्रक्रियेमध्ये अनेक शेतकऱ्यांना जे आहे भरपूर अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः म्हणजे मोबाईल ॲप चालत नसणे, सर्व्हर डाऊन होणे, नेटवर्क न मिळणे, तसेच फोटो जे आहेत ते अपलोड न होणे, अशा समस्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही सोपे उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे शेतकरी जे आहेत ते ई पीक पाणी जे प्रक्रिया आहे व्यवस्थेमध्ये पूर्ण करू शकतील। सध्या खरीप हंगामासाठी नोंद करताना सर्व्हर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोड होत असल्याने अनेकदा जे आहे ते ॲप कार्यरत राहत नाही। या समस्येवर जे आहे ते आपण काही उपाय आपण करू शकतो। रात्रीच्या वेळी जिथे चांगलं नेटवर्क राहते तिथे जाऊन आपण सर्वात आधी रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकतो। सकाळी शेतामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने जे ई पीक पाणी आहे ते पूर्ण करावी। त्यानंतर पुन्हा नेटवर्क मिळाल्यानंतर ॲपमधील अपलोड बटन वापरून जे आहे आपला डाटा सेव्ह करावा। आपल्याला नेटवर्क नसतानाही जे आहे ते ई पीक पाणी शक्य होणार आहे। ते कसं ते बघा। अनेक शेतामध्ये जे आहे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते। अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी आहेत काही उपाय करून जे ई पीक पाणी आहे ते पूर्ण करू शकतात। ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी नाव नोंदणी पूर्ण करावी, कारण जे आहे नाव नोंदणी करताना नेटवर्क असणे आवश्यक आहे। शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन पद्धतीने जे पिकाची पाहणी आहे ते पूर्ण करावी। ही माहिती अपलोड करेपर्यंत मोबाईलमध्ये जे आहे ते सुरक्षित राहते। नेटवर्क उपलब्ध ठिकाणी जाऊन होमपेजवरील अपलोड बटन क्लिक करून जे आहे ते फोटो अपलोड करता येईल। अपलोड झाल्यानंतर 48 तासाच्या आत एकदा जे आहे ते दुरुस्तीची संधी मिळते, फक्त एकदाच मिळते। 96 तासानंतर संबंधित जे पीक पाहणी आहे ते 7/12 उतार्यावर दिसू लागते। 96 तासानंतर शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप जे आहे ते वारंवार हँग होणे किंवा फोटो अपलोड न होण्याची समस्या जी आहे ते दूर करण्यासाठी काही तुम्हाला स्टेप्स करावे लागणार आहेत। जसे की मोबाईलमध्ये ई पीक पाणी DCS ॲपच्या आयकॉनवर काही सेकंद प्रेस करून ठेवा। त्याच्यानंतर ॲप इन्फो जे आहे ते पर्याय निवडायचा आहे। क्लिअर डाटा आणि क्लिअर कॅचेस या दोन्ही पर्यायावर क्लिक करून जो डेटा आहे तुम्हाला क्लीन करायचा आहे। यामुळे जे आहे ॲपची गती सुधारेल आणि अपलोड प्रक्रिया जी आहे ते सुरळीतपणे पार पडणार आहे। केंद्र आणि राज्य शासनाने ई पीक पाणी जे प्रक्रिया आहे ते सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य पीक विमा, शासकीय योजनांचा लाभ आणि पीक पेरणीची अचूक जी आकडेवारी आहे ते मिळवणे शक्य होणार आहे। या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी प्रशासनाकडून हे जे उपाय आहेत ते सुचवले गेले आहेत। शेतकऱ्यांनी धीर न सोडता मी जे पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीचा वापर करून वेळेमध्ये ई पीक पाणी पूर्ण करावी असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे। तर अशा प्रकारे समजा तुमच्या शेतामध्ये नेटवर्क पण नसेल तरी पण मी ज्या स्टेप सांगितल्या आहेत त्या स्टेप करून तुम्ही जे ई पीक पाणी आहे तुम्ही नेटवर्क उपलब्ध नसल्यास तरी पण तुम्ही ई पीक पाणी तुम्ही करू शकता। आधी नाव नोंदणी नेटवर्क असलेल्या ठिकाणी करून घ्या, त्याच्यानंतर शेतामध्ये जाऊन जे नेटवर्क नाही आहे तिथे फोटो अपलोड वगैरे तुम्ही करू शकता। ठीक आहे, मी ज्या काही स्टेप सांगितल्या आहेत त्या पूर्ण करा। ज्या प्रकारे मी सांगितल्या त्या प्रकारे तुम्ही पूर्ण करा। तुमची ई पीक पाणी जे आहे नेटवर्क उपलब्ध नसताना पण तुमची ई पीक पाणी पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल। ठीक आहे, तर समजलं? तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।